हाय नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कसे आहात तुम्ही सगळे? खूप छान मस्त आणि मजेतच असणार। तर मी एक आपला लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला होता महाशिवरात्री आरती, त्यावेळेस तुम्हाला कळलंच असेल की देवदर्शनासाठी आलेलो आहोत। तर कल्याणहून आम्ही संध्याकाळी 6:30ला बसलेलो होतो आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 वाजेला उज्जैनला उतरलो। छान प्रवास झाला, कारण सगळे सोबतीला आपले असले मित्रमंडळी वगैरे, तर मग प्रवास खूप छान होतो आणि एकटे जर गेलो तर इतकी छान मज्जा येत नाही। तर सगळे सोबत होतो आणि तिकडे उतरल्यानंतर मग आम्ही आता निघालेलो आहोत रूमवरती हॉटेलच्या। तिकडे रात्रीच खूप पाऊस पडलेला होता वाटतं, वातावरण खूप थंड होतं आणि पाऊसही पडलेला होता। रूमवरती आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्हाला मंदिरात जायला निघायचं होतं। त्याआधी थोडंफार जे काही तयारी वगैरे करून घ्यायची होती ती करून घेतली आणि बॅगांची आवराआवर थोडी आवरून घेतली। 10:30पर्यंत आम्हाला रूमवरून निघायचं होतं। रूम वगैरेही छान होत्या। अगोदर जर सगळी अरेंजमेंट झालेली असली तर मग आपली फजिती वगैरे होत नाही, सगळं व्यवस्थित होतं। सगळेजण तयार वगैरे झाले आणि मग जाण्यासाठी निघालेलो होतो। तर मध्ये आपले 3-4 दिवस व्हिडिओ आले नाहीत, त्याचं कारण हेच की देवदर्शन वगैरे करायचं असलं, इकडे तिकडे जाणं येणं असलं तर व्हिडिओची एडिटिंग वगैरे होऊन जाते, पण व्हॉइस ओव्हर करायला मात्र निवांत असा वेळ आपल्याला काढावा लागतो आणि तोच वेळ मग नव्हता, कारण पूर्ण दिवसभर फिरणं वगैरे रात्री उशिरापर्यंत आमचं तेच चालू असल्यामुळे व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर करणं काही शक्य झालं नाही। त्यामुळे मध्ये 3-4 दिवस व्हिडिओमध्ये गॅप आला। इथून पुढे मात्र आता आपले रोजच्या रोज व्हिडिओ येत राहतील। तर चला, मस्त छान तयार वगैरे झालेले आहे। पुढे कुठे कुठे कसं कसं जाणं होतं ते सगळं काही जे आहे ते तुमच्यासोबत आता एक व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतच राहणार आहे। तर आता जातो खाली, रूम वगैरे सगळं काही जे काही सामान होतं ते पॅकिंग वगैरे करून ठेवून दिलेलं आहे। आता खाली निघालेलो आहोत। महाकाल महाराज की जय। शिव नमः पार्वती पते हर हर हर। रूमवरून निघाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबून सगळ्यात आधी नाश्ता करून घेतला, कारण एकदा का लाईनीमध्ये लागलो तर खूप जास्त उशीर होऊन जातो आणि एकदाचं आपलं पोटापाण्याचं वगैरे बघून झालेलं असलं की त्यानंतर मग कितीही वेळ झाला तरी टेन्शन नाही। सगळ्यांनी आपापल्या आवडीचा जे काही नाश्ता हवा असेल तो मागवून घेतलेला होता आणि नाश्ता वगैरे करून झालेला होता। आम्ही मसाला डोसा मागवलेला होता, बाकीच्यांनी ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे मागितलेलं होतं। त्यानंतर मग तिथून पुढे आम्ही नाश्ता वगैरे झाला आमचा आणि निघालेलो होतो आता इथे आश्रमामध्ये, जिथं आपले भगवान श्रीकृष्णांचं शिक्षण झालेलं आहे, महर्षी सांदीपनी आश्रम। तर सुरुवात इथून झालेली होती। आता इथे आतमध्ये आलेलो आहोत आणि त्यानंतर मग सुरुवातीला इथे एक मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग पुढे आश्रमात जाण्यासाठी निघालेलो। आगे बढ़ते जाओ, गुरु का And Krishna used to wear Vaijanti Mala. Vaijanti Mala.
सुरुवातीला मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग इकडे आलेलो आहोत. मोबाईल अलाउड नसल्यामुळे मंदिरातलं जास्त काही कॅमेऱ्यामध्ये आपण घेऊ शकत नाही. तर इथे ज्या काही विद्या घेतलेल्या होत्या, शिक्षण घेतलेलं होतं जे काही, ते सगळं या चित्राच्या माध्यमातून इथे सांगितलेलं आहे आणि ते इथं बघून झालेलं आहे. आणि त्यानंतर मग हे जे आहे ना, इथे आतमध्ये याच्या बाजूला सगळ्या ज्या काही 64 विद्या भगवान श्रीकृष्णांनी घेतलेल्या होत्या, त्या सगळ्या इथे अशा पद्धतीने चित्राच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहे. ज्या काही 64 विद्या श्रीकृष्णांनी महर्षी सांदीपनी ऋषींकडून घेतलेल्या त्या सगळ्या अशा पद्धतीने आहेत. खूप मोठं आहे हे. पूर्ण असा गोल राऊंड फिरून आलो तर खूप जास्त मोठं आहे आणि हे सगळे अशा पद्धतीने इथे केलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे गीता उपदेश वगैरे जे काही आहेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं तेही दिलेलं आहे. कापवाच्या गतीत तर लिहितो की त्यानंतर या मंदिरात होळी खेळली जाते, म्हणजे रंग लावतात. तर इथेही सगळं श्रीकृष्णांचंच आहे. इथून मग आम्ही परत उज्जैनच्याच मंगलनाथांच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे अवंतिका नगरीमध्ये मंगलनाथांचं मंदिर आहे. तिथे मंगल ग्रहाची उपासना शिवस्वरूपामध्ये केली जाते आणि या ठिकाणी खास करून म्हणजे मंगळवारी इथे जर पूजा केली ना, त्याला खास विशेष जास्त महत्त्व आहे. इथे येऊन मंगळवारी जर पूजा केली तर आपल्या मंगल दोषाचं निवारण होतं. आपण भात पूजा वगैरे इथं जाऊन करू शकतो. उत्पत्ती आणि पौराणिक वृत्तांत स्कंद पुराणातील हे अवंतिका खंडामध्ये येतं. मंगल दोष निवारणसाठी, शांतीसाठी इथं लोक येऊन पूजा करत असतात. आणि इथे जिथं नंदी असतो ना शिवाच्या ठिकाणी, तिथे इथं मेंढकाची पूजा केली जाते. इथे शिवाचं जे वाहन आहे ते मेंढक आहे, तर मंगलनाथांच्या मंदिरामध्ये इथे समोर मेंढकाची पूजा केली जाते. तर इथे अशा पद्धतीने खूप मोठं मंदिर आहे. आपल्या मंगल शांतीसाठी जर आपल्याला पूजा करायची असेल तर इथे येऊन आपण पूजा करू शकतो. तर इथे मस्त छान असं दर्शन घेतलं. तुम्ही जर उज्जैनला जाणार असाल महाकालच्या दर्शनाला, तर हे जे काही मंदिर आहेत यांचीसुद्धा तुम्ही दर्शन घ्या नक्की. चांगले आहेत, बघण्यासारखं आहे. किंवा आपल्याला जास्त माहिती नसते की कुठं काय कसं, आम्हालाही माहीत नव्हतं, पण जे आधी जाऊन आलेले आपल्यासोबत एखादी व्यक्ती असते त्यांना माहीत असतं की कसं काय जायचं काय नाही नियोजन म्हणून. तर तुम्ही जर जाणार असाल तर नक्कीच या मंदिरांमध्ये सुद्धा जा, जेणेकरून तुमचं एकाच ठिकाणी न जाता तिथे उज्जैनमध्ये खूप सारे देवांचे आणि छान छान असे मंदिरं आहेत. तिथे होईल तुमचंही दर्शन. त्यानंतर मग इथे आम्ही आलेलो होतो. इथे बऱ्याचशा पर्स वगैरे बॅगा बरंच काय काय होतं घेण्यासारखं, तर बघत होतो. छान होतं, पण आम्हाला असं वाटलं अजून आपल्याला इथं जायचं आहे, महाकालेश्वरच्या इथं जायचं आहे, आपल्याला ओंकारेश्वरला जायचं आहे, तिथे घेता येईल. आणि छान छान पर्स होत्या. एकाच ठिकाणी सुरुवातीला आपण घेऊन टाकलं तर नंतर मग परत अजून याच्यापेक्षा छान भेटलं तर राहून जाईल. या हेतूने मी पहिल्याच दिवशी इतकी सारी शॉपिंग न करता इथे काही घेतलं नाही. फक्त थोडंफार पूजेचं साहित्य, प्रसाद वगैरे तेवढंच घेतलं. आणि नंतर मग दुसरीकडे ह्या सगळ्या बॅगा ज्या आहेत ना खूप छान छान होत्या, पण दुसरीकडे आम्हाला मिळाल्याच नाही तशा. आणि देवांच्या फ्रेमसुद्धा इतक्या छान छान होत्या. ही बघा राधाकृष्णाची ही फ्रेम तर मला खूप जास्त आवडली होती, मस्त वाटत होती एकदम. पण बाकीची शॉपिंग काही न करता आम्ही तिथून निघालो, कारण पहिलाच दिवस होता. म्हटलं आधी दर्शन घ्यावं, मग हळूहळू आपल्याला कळेल की कुठे काय कसं आहे आणि नंतर मग आपण घेऊयात. त्या हिशोबाने आमचं तिथे बॅगांची वगैरे शॉपिंग आणि घाई गडबड, कारण खूप जास्त मंदिरांमध्ये आम्हाला जायचं होतं. वेळ पुरत नसल्यामुळे आम्ही पटापट निघायच्या मागे होतो. पण तिकडे बॅगा वगैरे खूप छान छान होत्या आणि रेट पण रिजनेबल होते.
व्यवस्थित होते. त्यानंतर मग आम्ही आलेलो आहोत कालभैरवाच्या मंदिरामध्ये. इथे कालभैरव बाबांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथे इतकी सारी लंबी लाईन होती, खूप दुरून रांग होती आणि दर्शनासाठी. तर अशा पद्धतीने इतकी लंबी लाईन जी आहे ती मी तुम्हाला दाखवताना लांबून घेतलेलं आहे हे. तर हे सगळं पार करत मग आम्ही दर्शनासाठी लागलेलो होतो. इथेही दर्शन घेतलं. कालभैरवच्या इथं जिथं शिवस्वरूप आपले कालभैरव आहेत तिथे त्यांचं वाहन श्वान आहे. तर तिकडचं दर्शन झालं आणि इथे एकमुखी दत्तात्रेयांचं मंदिर आहे. दत्त महाराजांच्या मंदिरामध्येही दर्शन घेतलं. तिकडे कालभैरवाच्या मंदिरातून खाली आलो की लगेच आपलं दत्त मंदिर आहे. त्यानंतर मग इथे आपलं गडकालिका मातेचं मंदिर आहे. गडकालिका माता आमची कुलदेवता आहे, त्यामुळे कुलदेवीला आपली ओटी वगैरे घेतली. इथलं जाण्याचं मला माहीत नव्हतं आणि त्या घरूनच मस्त छान आपली देवी आईला ओटी वगैरे साज शृंगार वगैरे घेऊन गेली असती, पण माहीत नव्हतं की इकडे जाणार आहोत किंवा नाही. तर मग तिकडेच घेतलं देवी आईची ओटी वगैरे आणि तिथे ओटी वगैरे भरली. इतकी सारी गर्दी, नियोजन नसल्यामुळे खूप जास्त गर्दी आणि धक्काबुक्की होती तिथे, त्यामुळे पटकन दर्शन घेतलं गर्दीमध्येच आणि प्रदक्षिणा वगैरे घातल्या. आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो दाखवला. त्यानंतर हे जे मंदिर आहे ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे जे काही आहे तुम्हाला वाचता येईल झूम करून तर तुम्ही वाचू शकतात. या मंदिरामध्ये पिवळ्या रंगाची पोटली जी आहे ती तिथून घेऊन इथे दान करायची आणि दर्शन घ्यायचं. जर तुम्ही पहिल्यांदा जाणार असाल तर घरून घेऊन गेलं ना, पिवळ्या वस्त्रामध्ये चणा डाळ वगैरे असते, जे काही दान आपल्याला शिवाला करायचं आहे पिवळ्या पोटलीत गुंडाळून तुम्ही घरून घेऊनही जाऊ शकतात. एखादं ब्लाऊज पीस म्हणा किंवा कापडमध्ये. पण आम्हाला तेवढी माहिती नसल्यामुळे मग मी तिथंच विकत घेतलं आणि तिथंच केलेलं होतं ऋणमुक्त म्हणून. आपण तिथे गायीही दिलेल्या आहेत, गायींना दान वगैरे करू शकतो, देऊ शकतो. तर तुमच्याकडून जे होईल तेवढं दान आपण तिथे जाऊन करायचं आहे. ऋणमुक्तेश्वर महादेवाचं इथे मंदिर आहे. त्यानंतर इथे बाहेर आल्यावर खूप मोठं आपलं बेलपत्राचं झाड होतं, ते तुम्हाला दाखवलं. खूप छान आणि निवांत असा परिसर आहे इथे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर फिरण्यासाठी छान आहे. आणि त्यानंतर मग आम्ही आलेलो होतो शिप्रा मातेच्या इथं दर्शनाला. इथं आरतीसाठी आलेलो होतो. खूप सारी वांद्रंही तिथे बसलेली होती. खूप भीती वाटते तिथून शिड्या उतरताना. आणि ही आरती मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेली होती की कशा पद्धतीने महाशिप्राची आरती झालेली आहे इथे. अगदी म्हणजे माझं ठरलंच नव्हतं की तुम्हाला लाईव्हमध्ये आरती वगैरे दाखवावी. अचानक माझ्या मनात आलं की चला आपण सगळ्यांना, म्हणजे आपण आरतीला आलेलो आहोत तर सगळ्यांना दर्शन होईल, सगळ्यांना लाईव्ह आरती बघायला मिळेल. किंवा जे लाईव्ह नसतील येणार, कारण मी कधीही याआधी लाईव्ह घेतलेलंच नव्हतं. फर्स्ट टाईम इथे मी जी काही आरती आहे ना ती लाईव्ह घेतलेली होती. तर इथे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. तर लाईव्हची आरती घेतली आणि इथे सगळ्यांना दाखवली. त्यानंतर मग इथून पुढे आम्ही निघालेलो होतो महाकालच्या दर्शनासाठी जाण्यासाठी. पण हा जो एरिया आहे हा महाशिफ्राच्या ताटावरती रामघाटला जे आहे मंदिर तिथला एरिया आहे. तिथं दर्शन घेतलं. त्यानंतर मग इथे परत हरसिद्धी मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं. तिथे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला महाकालच्या रात्रीच्या आरतीला पोचायचं होतं. आरतीच्या हिशोबाने आम्ही तिथे गेलेलो होतो, त्यामुळे इथे बाहेरून कळस दर्शन घेतलं आणि परत निघालेलो होतो महाकालच्या दर्शनासाठी. आणि उज्जैनला महाकालचं कौतुक तर तुम्हाला सांगायला गेलं तर काय सांगू, शब्दात सांगू शकत नाही. इतकं छान आणि मस्त असं मंदिर आहे. आणि रात्रीच्या वेळेस तर इथं इतका छान व्ह्यू होता, इतकं मस्त वाटत होतं ना इथलं वातावरण, तर काय सांगू तुम्हाला. तुम्ही खरंच जाणार असाल तर रात्रीच्या वेळेस जर गेले ना, खूप छान बघण्यासारखं आहे. पूर्ण दिवस म्हणजे इथं जायला आम्ही अर्धच बघितलं, अर्ध तर बघितलंच नाही. पण खरंच अजून जर परत बोलवायचं असलं भगवंताला तर नक्की जाऊ. त्यावेळेस नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत पूर्ण नक्की शेअर करेल. इतकं छान आणि मस्त वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. इतकी छान छान झाडं आणि सजावट तिथली बघून, तिथल्या मूर्त्या ते बघून अगदी असं वाटतं ना घरी यावं असं वाटत नाही. इतकं छान आणि मस्त वाटतं इथे. तर अर्ध्या बाजूनेच फिरणं झालं माझं, कारण खूप जास्त मोठं आणि दिवसभर चालून आम्ही खूप जास्त दमलो होतो. बाकीचे तिथंच बसले, बाकीचे फिरले, अर्ध्यांनी पाहिलं. बघा किती छान अशी मूर्ती आहे महादेवांची इथे तर. आणि तो जो पूल आहे ना तिथंही रात्रीच्या वेळेस खूप जास्त छान आणि मस्त वाटतं.
हा जो अशोक सेतू आहे ना, इथे तर रात्रीच्या वेळेस लाईट लागल्यानंतर इतकं छान दृश्य डोळ्यासमोर येतं ना, तर आपण कधीच विसरू शकत नाही. खरंच सांगते, इतकं भारी वाटत होतं. आणि तिथून पुढे मग आम्ही पुढच्या साईडला जायला निघालो. पुढे भरपूर आहे फिरण्यासारखं. पण या माझ्यासोबत ताई आहे, तर आम्ही दोघीच निघालो. बाकीचे खूप दमलेले असल्यामुळे काही आल्या नाही. पण मी शेवटी म्हटलं चला जाऊयात, बघूयात. रोजचंच आहे, घरी गेल्यावर आराम करायचाच आहे. रोज आपण काही इथे महाकालच्या मंदिरात येणार नाही, रोज काही दर्शन होणार नाही. त्या म्हणून थकलेलो का असेना आपण जाऊयात आणि पूर्ण फिरून येऊयात. तरी पूर्ण काही झालं नाही, कारण दर्शनासाठी अजून आमचं जायचं राहिलेलं होतं. आम्ही आधी दर्शन न घेता बाकीचं फिरून घेतलं. त्यामुळे जर तुम्ही आधी दर्शन घेतलेलं असेल तर फिरण्यासाठी आपल्याकडे मग भरपूर वेळ असतो. त्यावेळेस आपण पूर्ण जे काही आपल्याला बघायचं आहे ना, ते बघू शकतो. पण आमचं दर्शन राहिलेलं असल्यामुळे आम्ही अर्ध्यामध्येच गेलो आणि तिकडनं मग रिटर्न आलो. पूर्ण तर अजून खूप जास्त मोठं आहे हे. नाही का हे जेवढं फिरता येईल तेवढं आम्ही रात्री फिरलो आणि खूप छान आणि मस्त वाटलं. ते फिरून झाल्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी लाईनीत लागलो आणि दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये दर्शनासाठी कॅमेरा वगैरे तर अजिबात अलाउड नसतात मंदिरांमध्ये. तर जो काही फोटो होता काढलेला तो मी तुमच्यासोबत शेअर केला आणि मंदिराचं शिखर मात्र तुम्हाला दाखवत आहे. शिखर दर्शनम सर्व पापहरणम. जर आपल्याला मंदिरात जाणंसुद्धा शक्य नसेल महादेवांचं, तरी शिखराचं दर्शन घेतलं ना आपण, तरीसुद्धा आपलं प्रत्यक्ष महादेवांचं दर्शन घेतल्यासारखंच असतं. जो फोटो होता काढलेला तो मी तुम्हाला स्क्रीनवरती ठेवून दाखवलेला आहे आणि शिखराचं दर्शनही तुम्हाला दाखवलेलं आहे उज्जैनच्या महाकालाचं. इतकं छान मस्त असं आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलेलो होतो. इथं मस्त गरम गरम दूध असतं, दूध पिवायला मात्र विसरू नका इथं गेल्यानंतर. रात्री मग आम्ही दुपारी लेट जेवण केलं होतं, म्हणजे संध्याकाळीच आम्ही 5 वाजेला जेवण केलेलं असल्यामुळे काही भूक नव्हती. मग इथे मस्त छान असं दूध घेतलं. केसरवालं दूध होतं, मलाईवालं आणि केसरवालं. तर सगळ्यांनी दूध वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही रूमवरती आलो. तर चला ताईंनो, महाकालच्या दर्शनासाठी जर तुम्ही जाणार असाल तर हे जी काही मंदिरं तुम्हाला आधी दाखवलेली तिथे जायलाही विसरू नका. आणि त्यानंतर मग परत कुठल्या कुठल्या ठिकाणी आम्ही गेलो, कुठल्या कुठल्या देवस्थानांवर गेलो तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. मी व्हिडिओचा एंड करते. ताईंनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.